परभणीच्या पालम तालुक्यातील पूर्णी आडगाव येथील लेंडी नदीवर पुलाचं काम सुरू आहे। मात्र मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये हा पूल वाहून गेलाय। पूल वाहून गेल्यानंतर पर्यायी रस्ता करून देणं हे बंधनकारक असताना देखील कंत्राटदाराकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप हा गावकऱ्यांनी केलाय। परिसरातील 7 ते 8 गावातील गावकऱ्यांना 10 ते 12 किलोमीटरचा फेरा मारून जावं लागतंय। तत्काळ पुलाचं काम सुरू करून पर्यायी रस्ता तयार करून देण्याची मागणी ही आता स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। पाण्याची आवक वाढल्यामुळे एकूण 4 दारांमधून सीना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। तालुक्यातील खासापुरी, चांदणी, साकत या मध्यम प्रकल्प देखील तुडुंब भरल्यामुळे नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। सीना कोळगाव प्रकल्प हा ओव्हरफ्लो झाल्यामुळे परंडा तालुक्यातील 8700 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे। गोसेखुर्द धरणाच्या बेलघाटाजवळील उजव्या कालव्यातून चितळ पडलं होतं। याची माहिती मिळताच पवनी वन विभागानं कालव्याच्या खोल पाण्यामध्ये उतरलं। चितळाचं मोठ्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप रेस्क्यू करण्यात आलंय। सध्या गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे कालव्याच्या प्रवाहित पाण्यामध्ये उतरून या चितळाचं रेस्क्यू करताना मोठी अडचण निर्माण झाली होती। मात्र आरआरटी पथक आणि वन कर्मचाऱ्यांनी चितळ सुखरूप बाहेर काढून त्याला वन अधिवासात सोडलंय। कल्याणच्या निक्कीनगर परिसरामध्ये भीषण अपघात झालाय। मुलाला शाळेत सोडून परतणाऱ्या दुचाकीस्वार महिलेला भरधाव ट्रकनं धडक दिली। या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। कल्याण खडकपाडा पोलिसांकडून घटनेचा तपास हा सुरू आहे। तर आमच्या मित्राची मिसेस कोरोना सकाळी 7 वाजता शाळेतून सोडून जात असताना यूपी हा एलपी ट्रक हायगेने गाडी चालून मागून ठोकून पळालेला आहे। सदर पेशंट आम्ही रुक्मिणीबाईला नेलेला आहे। पोलीस स्टेशनला गाडी जमा केलेली आहे। ड्रायव्हरचा काही पत्ता नाही आणि गाडीचे कुठलेही पेपर नाही आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणावर कुत्र्यांनी हल्ला केलाय। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। तरुण सकाळी 5 वाजता जॉगिंगला गेला असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला। तरुणानं जीव वाचवण्यासाठी धडपड केली। जीव वाचवण्यासाठी कुत्र्यांवर बाईक टाकली तरी देखील कुत्रे पळून गेले नाहीत। जवळील दुकानाचा बोर्ड फेकून मारला असता थोडा वेळ पळून गेले आणि परत कुत्र्यांनी हा हल्ला केला। यामध्ये तरुणाच्या हाताला कुत्र्यांनी चावा घेतलाय। अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट बॅटल ऑफ गलवानची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। सलमान खाननं या चित्रपटाची शूटिंग लडाखमध्ये सुरू केली आहे। चित्रपटाच्या सेटमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। सलमानचा हा चित्रपट 2020 मधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंदुस्थान आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे। 22 ऑगस्ट पासून 3 सप्टेंबर पर्यंत या चित्रपटाचं दृश्य लडाखमध्ये चित्रित केलं जाणार आहे। याआधी सलमान सिकंदरमध्ये दिसला होता। छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याला अजगरानं विळखा घातलाय। यावेळी स्थानिकांनी अजगराच्या तावडीतून शेतकऱ्याची सुटका केली आहे। तो अजगर इतका लांब आणि जड होता की गावातील अनेक तरुणांना देखील तो हाताळता आला नाही। 12 फूट लांब आणि 25 ते 30 किलो वजनाचा अजगर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। तर या घटनेनंतर वन विभागानं अजगराला जेरबंद करून ताब्यात घेतलंय। राजस्थानच्या सवाई माधोपूरच्या सुरवालमध्ये एसडीआरएफ जवानांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली ही उलटली आहे। यामध्ये 2 जवान ट्रॉली खाली आले, मात्र सहकाऱ्यांनी ट्रॉली बाजूला करून त्यांचा जीव वाचवला। राजस्थानमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। अशातच जवान नागरिकांच्या मदतीसाठी जाताना हा अपघात झाला। अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय। ही बस नायगारा फॉल्सहून पर्यटकांना घेऊन न्यूयॉर्क शहरामध्ये परतत होती। याच दरम्यान प्रवाशांनी भरलेली बस ही रस्त्यावर उलटली। जखमी प्रवाशांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं रुग्णालयात नेण्यात आलं। बसमध्ये एकूण 54 प्रवासी होते। अपघातावेळी बळी पडलेल्या 5 जणांचा मात्र मृत्यू झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बसचा अपघात झाल्याचा प्राथमिक माहिती आहे। उत्तर अमेरिकेच्या मेक्सिको सिटीमध्ये मालाने भरलेला एक ट्रक अचानक रस्त्यावर उलटलाय। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। रस्त्यावर मोठा खड्डा असल्यामुळे ट्रकचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला।
क्रिकेटर रोहित शर्माला देखील मुंबईच्या ट्रॅफिकचा फटका बसलाय. रोहित शर्मा त्याची नवीन लॅम्बोर्गिनी कार ही चालवत होता. त्याचं प्रशिक्षण संपवून घरी परतत असताना तो ट्रॅफिकमध्ये अडकला होता. यावेळी एका चाहत्यानं त्याचा व्हिडिओ काढला. चाहत्याला व्हिडिओ काढताना पाहून रोहित शर्मानं हात दाखवल्याचा व्हिडिओ देखील चाहत्यानं व्हायरल केलाय. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा परत येतो